बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात हूँ मुसलमान, लेकिन मुझे सरकार ने कहाँ बिठाया मालूम है? ये सारे पटेलान जो सोयाबीन तैयार करते हैं, गेहूं तैयार करते हैं, उनका भाव तैयार करने के लिए मैं मेरा क्या करूँ ना समझो। मैं कौन हूँ पता है? मैं पूरे देश के किसानों के अनाज का रेट कैसे तय करना, इसलिए भारत सरकार के पंतप्रधान नरेंद्र मोदी ने 7 लोगों की कमेटी बनाई पूरे देश की, उसमें मैं हूँ। पटेल गुजरात नंबर 1। मैं कौन हूँ? मैं दूसरी बार, पहली बार नहीं, मैं दूसरी बार एग्रीकल्चर प्राइस कमीशन का चेयरमैन हूँ। राज्य में तो नहीं हूँ, मैं कैबिनेट हूँ। मुसलमानों को अपना अपना भी नहीं समझता था। ये जब 40 मधले एक निवडून यायचा, शहाणे असलो तर निवडून द्यायचा, येडे असलो शहाणे हो का येडे हो तुम्ही ठरवा। माझं काम काय? आपणाशी जे ठावे ती इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जण। म्हणून तुम्हाला सगळ्याला शहाणा करायसाठी आलो होतो। मैं आज जिनके बुलावे पे मुख्य आया हूँ, ऐसे हमारे अब्दुल अजीज दोस्त खतगांवकर साहब, अभी आपके सामने जो बात की वो खैर साहब, गोजेगांवकर साहब, बाकी सारे स्टेज पे बैठे हुए हजरान, मेरे बारे में आप सब लोगों ने सुना कि मैं हूं कौन? पाशा पटेल। मेरा पूरा नाम सैयद पीर पाशा उस्मान अली पटेल। हमारे गांव में गोजेगांवकर पटेल जैसे बहुत पटेला हैं, उनको इतना नाम देना उगन रोना, उसमें पाशा पटेल। मैं 50 साल से रास्ते पे काम करने वाला कार्यकर्ता हूँ, मगर एक बात देखिए आप कि मैं हूँ मुसलमान, लेकिन मुझे सरकार ने कहाँ बिठाया मालूम है? ये सारे पटेलान जो सोयाबीन तैयार करते हैं, गेहूं तैयार करते हैं, उनका भाव तैयार करने के लिए मैं मेरा क्या करूँ ना समझो। अपने गली में तो कोई भी भोगता है, अपने गली में तो कोई भोगता है कि इसलिए मैं 50 साल से किसानों में काम करता हूं और सारे देश में काम करता हूं। अभी एक धोती वाला आया था, कौन था? नहीं, कोई तो धोती वाला आया, आके बोला मुझे क्या बोलते हैं अब तुम सब ऊपर आके क्या बोले? वो हमारे कब्रिस्तान को देखो, इसको देखो, उसको वो मुझे आके बोलते सोयाबीन का देखो ना। दिल से पूरे देश के लोग मेरे तरफ से उम्मीद करते हैं, और ये हजरत को मेरे बारे में बोलने को नहीं है, इनको कौन सिखाए मुझे नहीं मालूम। मैं कौन हूँ पता है? मैं पूरे देश के किसानों के अनाज का रेट कैसे तय करना, इसलिए भारत सरकार के पंतप्रधान नरेंद्र मोदी ने 7 लोगों की कमेटी बनाई पूरे देश की, उसमें मैं हूँ। पटेल गुजरात नंबर 1। मैं कौन हूँ? मैं दूसरी बार, पहली बार नहीं, मैं दूसरी बार
एग्रीकल्चर प्राइस कमीशन का चेयरमैन हो, राज्य में तो नहीं हो, हाँ कैबिनेट हो, मुसलमानों को अपना अपना भी नहीं समझता था। ये और तीसरी बात बताऊं तुमको, अरे पाटिल, पलीकडचे पाटिल, तीसरी बात सुनो, तुम जो जिंदा है ना, जिंदा अनाज महीना भर नहीं मिला तो चलता है, पानी 8 दिन मिला नहीं तो चलता है, लेकिन हवा 2 मिनट नहीं मिली तो नहीं चलता। हमारे पूरे दुनिया में एक बहुत बड़ी आफत आई है, वो आफत को समझ के काम करने वाला ये दुनिया में एक आदमी है जिनका नाम एकनाथ शिंदे है। कि एकनाथ शिंदे जी, देख रहे तो एकनाथ शिंदे जी है, देवेंद्र फडणवीस जी है, अजित दादा पवार जी है, ये तीनों जी के साथ ये जी है, ये कितनी कमाल है, बराबर है। मैं 3 कैबिनेट हूँ और इनको सलाम करे से अपनी सही नहीं होती थी। ठीक है, तो आदमी ने समझना चाहिए कि अगर मेरी परिस्थिति बदलना है, क्या नाम तुम्हारा? तंबोली, किल्ली वाले, तंबोली वाले, अब मुझे बोले बाबू वाले, जो बाबू वाला। तो हमारे सारे जो उम्मीद है, हमारी जो डिमांड है, हमारा हौसला बुलंद होना है और सरकार में हमारी आवाज जानी है, तो आवाज पहुंचाने वाला भी उतना ताकतवर लगता है। आवाज कितनी ताकतवर है इससे कुछ लेन-देन नहीं है, आवाज पहुंचाने वाला ताकतवर लगता है, और वो शख्सियत का नाम बालाजी खड़गौकर है। इसलिए मैं आप लोगों को एक बात कहना चाहता हूं कि मैं तो बीजेपी का, मुझे कृषि मूल्य आयोग बनाया तो अजित पवार ने, कैबिनेट दिया बालाजी खड़गौकर ने। अब मैं कौन से पार्टी में मुझे नहीं मालूम, सब पार्टियां मेरे साथ है और सब पार्टियों में किसका चलते बोल के इनको मैं भी पकड़ा, हमारे से पकड़ो तो तुम नहीं पकड़ो क्या। तो एक सादी बात है, सादी, तो ये सादी बात हमको पहुंचाना है। भाइयों, आपको कुछ चीजें बताना चाहता हूं कि मैं जब स्टेज पे पहुंच रहा था, तब किसी ने कहा कि सर 3 बजे का प्रोग्राम है, लेकिन बारिश इतनी हो गई कि सब कुर्सियां बदलना पड़ा। अरे बारिश तुम तो बहुत कम देखे हैं, 1 महीना पहले बारिश दिखी दुबई में। दुबई में 1 साल को 70 मिलीमीटर बारिश होती है, 1 साल को 70 मिलीमीटर बारिश होती है, लेकिन 1 महीना पहले एक दिन में 170 मिलीमीटर बारिश हो गई। यानी 2.5 साल में जो बारिश होती थी वो 1 दिन में हो गई। ये हमारे पूरे इंसान नाम की जो कौम है, उस कौम के सामने का ये सबसे बड़ा क्या खड़ा हुआ है? हाँ? क्या है? बोलो ना।
समझ में आ रहा है कि तुमको? ओए हजरत, हाँ? सबसे बड़ा खतरनाक 27 साल के बाद इस जमीन पे एक नाक, 2 आंख, 2 कान, 2 हाथ और 2 पैर, ऐसी शख्सियत दिखना नामुमकिन होने वाला है। तो क्यों हुआ है? उसका कारण टेम्परेचर बढ़ने की वजह से। मैं आप सब लोगों को एक सवाल पूछना चाहता हूँ। में कभी पंखे की जरूरत नहीं होती थी, आप कश्मीर में एयर कंडीशनर खरीदे सिवा नींद नहीं आ सकती, इतनी टेम्परेचर बढ़ी है, इतनी गर्मी बढ़ी है। कौन सोचो? कोई नहीं सोच रहा। अरे इलेक्शन के 10 दो, 100 दो, चुन के जाओ, लोग भाड़ में गए तो कुछ लेन देना नहीं है। इसलिए मैं आपको एक बात बताना चाहता हूं कि हमारे उम्मत का होगा क्या, ये कौम बचेगी कैसे, ये कौम जिंदा कैसे रहेगी। इन सारे चीजों को सोचने का काम मैं 50 साल से करता हूं और आज मैं बड़ा खुशनसीब हूं कि मुझे एकनाथ शिंदे जी ने, देवेंद्र फडणवीस जी ने और अजीत दादा पवार ने, तीनों ने भी मैं नहीं मांगा ऐसे सारे पोस्ट आपके सामने दिए हुए हैं। मुझे टीवी पे सुनते क्या तुम? कौन कौन देखते मुझे टीवी? कौन बोला ऐसा ऐसा कैसा छिलता हूँ लोगों की टीवी में? तुम किसकी भी छिलता हूँ मैं, किसकी भी। सुने क्या? मेरा नाम पाशा पटेल है। और इसलिए अब मैं अगर एक बात करके, अगर बात नहीं करके अगर मेरा भाषण खत्म करूंगा तो दोनों पटेल बोलेंगे हम तो बोल दो भाषा, हम तो बोलेंगे। पाटील तुमसे ही बोलतो, या वर्षी सगळे शेतकरी 2-3 गोष्टीसाठी परेशान होते। एक कांदा, दुसरं सोयाबीन, तिसरं कापूस। पाटील कांद्याच्या बाबतीत $550 एमईपी पर टन होते। मी प्रथम कृषी एकवचनी पाशा पटेल, मी देशातल्या सगळ्या नेत्यांना भेटून पत्र दिलं। साहेब आम्ही मिळून पत्र टाईप केले, मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांना बोलले, कांद्याचा प्रश्न मिटला, $550 एमईपी ची झिरो केली, तुम्ही वाचलो। सोयाबीनचा प्रश्न, सोयाबीन 4000 होत। 1 महिन्यापूर्वी आम्ही सोयाबीनवर 20% मुख्यमंत्र्यांना सांगून ड्युटी लावून घेतली, सोयाबीन 5000 झालं। मधीच राशी आल्या, वल्ल सोयाबीन शिरलं, पुन्हा सोयाबीन 4200-4600 झालं। आता काय होणार आहे का? सोयाबीनचा पाटीलाचा प्रश्न का तयार झालं? आपल्या देशात सोयाबीन जे पिकतं त्याची जी पेन निघती, ती पेन निघती 90 लाख मेट्रिक टन, त्याच्यापैकी 60 लाख मेट्रिक टन कोंबड्याला लागती आणि 10 लाख मेट्रिक टन जनावराला लागती, 20 लाख मेट्रिक टन शिल्लक राहते। सोयाबीनचा भाव कशावर आहे? सोयाबीनचा भाव तेलावर नाही का? 1 क्विंटल सोयाबीन गाळलं 18 किलो तेल निघते, 82 किलो पेन निघते। सोयाबीनची लढाई भारताची नाही, तेल आपल्या देशाला 260 लाख मेट्रिक टन लागतं। 100 लाख मेट्रिक टन आपण तयार करतो, 160 लाख मेट्रिक टन आपण आयात करतो आणि हे 160 लाख मेट्रिक टन जे तेल आयात करतो ते मलेशिया आणि इंडोनेशिया मधून येतं। मलेशिया आणि इंडोनेशिया मध्ये पाम तेलाचे झाडे एकदा झाड लागलं की 20 वर्ष बद तेल गळतंय। त्याला नांगरायची गरज नाही, कोळपायची गरज नाही, खुरपायची गरज नाही, दुंडायची गरज नाही, फवारायची गरज नाही, काढणीची गरज नाही।
पण आपल्या सोयाबीनला वर्षाला नांगरावं लागतंय, कुळवावं लागतंय, फवावं लागतंय, पेरावं लागतंय, दुंडण करावं लागतंय, कुळपण करावं लागतंय, कापावं लागतंय, गोळा करावं. आमचं येणार आहे देशात तर आमचंच आहे. 5 वर्ष देशात आमचं सरकार आहे, पुन्हा 5 वर्ष आमचं सरकार येईल आणि 5 वर्ष सरकार आलं तर सरकारमध्ये 40 लोकांना पैसे घेऊन जायला परवानगी राहते. तुम्ही जर शहाणे असलो तर 40 मधले एक निवडून यायचा, शहाणे असलो तर निवडून द्यायचा, येडझवे असलो शहाणे हो का येडे हो तुम्ही ठरवा. माझं काम काय, आपणाशी जे ठावे ती इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सगळेजण. म्हणून तुम्हाला सगळ्याला शहाणा करायसाठी आलो होतो. आपल्या बापाचं काही जाणार नाही. म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे, तुमच्या भागाचं भलं करायचं असेल. आता परवा ते काय नाव त्याचं दांबोली सादी भाई म्हणला 40 साल में अरे कैसा महंगा रे छाती पे लिए तो ऐसा कैसा रे सादी. अरे सादी चुनके आने के पहले ये तुम्हारे धर्म का लफड़ा क्या है मालूम है क्या? तुम्हारे धर्म का लफड़ा है. किसानों को 2 लाख रुपए मिल रहे, किसान बोल रहे 9 लाख दिए तो पूरा सपोर्ट करने के लिए तैयार है. अरे क्या कमाल है, देखो चुनाव का है पता नहीं, वोटिंग का है पता नहीं. 40 साल से तुम्हारा जो काम रुका है वो काम के लिए खदगांव का साहब मंत्रालय में गए, गद्दार के 10 गांव के लोग आए, मैं भी उनके साथ गया. हम जाके बैठे, सेक्रेटरी देखा कौन आया तो सीएम का साहेब आया. नहीं बोलेगा क्या, नको तू नको मिली मेरी हिफाजत करने वालों ऊपर है. 40 साल का प्रॉब्लम 40 सेकंड में मिटाने वाले अगले का नाम बालाजी खदगांव. ये सिलसिला ऐसा जारी रहना है तो बालाजी के साथ रहना है. बालाजी तुमको हमको नहीं मालूम, सब हिंदू लोग कहा जाते हैं बालाजी को. अरे सब उधर जाते, ये इधर आए आईला 3 दिवस आणि म्हणून या बालाजीचं भलं, या बालाजीच्या रूपानं आपलं भलं करून घ्यायचं काम कंधार आणि मुखेडचे लोक करतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. पाटील खदगावकर यांच्या प्रचारासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी पाशा पटेल उपस्थित झाले होते. मुस्लिम समाजाचा एक मोठा चेहरा आहे आणि मुस्लिम समाजाचा आता आपण पाहू शकतो 75 वर्षापासून विकास झाला नाही, ते आता इथून विकास बालाजी पाटील खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली होईल. त्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते. आज प्रचार सभा मोठी या ठिकाणी मुस्लिम समाज झाली. आपण काय म्हणणार आहोत, कशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे मुस्लिम समाज? विषय असा आहे की विकास काय व्हावा हे लोकांनी सांगितलं पाहिजे. आजच्या मेळाव्यामध्ये इथल्या सगळ्या प्रमुख लोकांनी ज्या पद्धतीचे निवेदन दिलेले आहे की निवेदनानुसार जर या परिसराचा विकास करायचा असेल तर एवढे पैसे आणायची धमक असलेला माणूस लागतो आणि एवढी धमक कुणामध्ये आहे तर ते जे आता म्हणजे या राज्यात आत्तापर्यंतचे जे मोठे नेते होऊन गेलेले आहेत, कैलास श्रीनिवासराव देशमुख असो, कैलास गोपीनाथ मुंडे साहेब असो, का आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, का देवेंद्र फडणवीस साहेब असो, का अजितदादा पवार असो, या सगळ्या लोकांसोबत काम करलेली असते त्या तालुक्यातली बालाजी खदगावकर यांचं नाव आहे.
भागाच्या संदर्भामध्ये आपण जे बोलत आहे हा माणूस जर तिजोरीच्या जवळ जाऊन बसला तरच त्या तिजोरीतला पैसा येऊ शकतो. एवढा बॅकलॉग आहे. आत्ता चर्चेमधून आपल्या बोलण्या लक्षात आली आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जर गडी कुठला असेल तर तो मुखेडचा म्हणतात. म्हणजे मुखेड म्हणजे आता सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या शेतात गडी पुरवणारा काम करणार ही इमेज तयार झालेली आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की इतर लोकांच्या हाताला रोजगार नसल्यामुळं ही परिस्थिती झालेली आहे. हे सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर धमक असलेला माणूस लागतो आणि ती धमक खडगावकर साहेबांमध्ये दिसते. म्हणून मला आत्ता जे चित्र दिसतंय की सगळ्या तालुक्यातली जनताही खडगावकर साहेबांच्या सोबत दिसते. आता एक दिवसाच्या लेकराला सुद्धा कळतं काही हे तर 50-60 वर्षाचे लोक आहेत. या लोकांना कळणार ना आपल्या तालुक्याचं काय होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर विषय पक्षाचा नाही आहे. तुम्ही त्या बॅनरवर बघताय की एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं फोटो आहे, अजितदादा पवारचे फोटो आहे. हे फोटो कसं काय त्यामुळे इथं काही पक्षाचा विषय इथे कार्यक्षम कर्तृत्ववान माणसाचा या भागाच्या विकासासाठी गरज होती ती हा माणूस समोर आलेला आहे. म्हणजे सगळ्या माणसाच्या पाठीशी सगळे लोक सोबत आहेत. 2 महिन्यापासून साहेब इथं आल्यापासून प्रत्येक समाजाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न मांडतात आणि सभा घेतात. मानते सगळं म्हणजे तुम्हीच प्रश्नाचं उत्तर तर तुम्हीच दिलेलं. मी प्रश्न विचारतो तुमच्या तोंडावर आणि मला एकच गोष्ट आहे. मला एक गोष्ट कळलेली की एवढ्या लोकांबरोबर काम केलेलं आमच्याबरोबर काम करतो माणूस. आम्ही मुंबईमध्ये काम करतो, दिल्लीमध्ये काम करतो आणि आमच्या कामामध्ये खडगावकर साहेबांचं काय सहभाग आहे हे आता नवीन शब्दात सांगायची गरज नाही. आणि म्हणून आम्ही आता पर्यावरणामध्ये असो की शेतीमालाच्या भावाच्या संदर्भामध्ये असो जी कामं करतो त्या सगळ्या कामामध्ये या माणसाचा सिंहाचा वाटा आहे. असला समज असलेला माणूस, शेतीचं शिक्षण असलेला माणूस आणि पूर्ण हयात वेगवेगळ्या पदावर शासकीय पदावरती काम केलेला अनुभव या सगळ्या गोष्टीच्या अनुभवाचं गाठोड्यांच्या पाठीशी आहे आणि त्याचा उपयोग या भागातल्या विकासासाठी करतील. याबद्दल अजिबात दुमत असायचं कारण नाही.